हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप दिवसानंतर मी बनवते, कारण मध्ये थोडी माझी तब्येत खराब झाली होती म्हणून थोडा वेळ लागला. तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे मिंत्रा हॉलवर. तर मिंत्रावरून मी काही प्रोडक्ट्समध्ये ऑर्डर केले होते, ते सगळे मला तर डिलिव्हरही झालेत. तर तेच प्रोडक्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पाहत राहा व्हिडिओ. ओके, तर आपले जे पहिले प्रोडक्ट आहे ते हे आहे. हे एक वॉच आहे आणि वॉच जे आहे ते फास्ट ट्रॅकचं आहे. तर फास्ट ट्रॅकचं वॉच मला पहिल्यापासूनच आवडतं. म्हणजे फास्ट ट्रॅक हा एक चांगला ब्रँड आहे आणि मला अफोर्डेबल प्राईसमध्ये म्हणजे 2000च्या आतमध्येच हे एक वॉच भेटलं. तर ती चांगली गोष्ट आहे की 2000च्या आतमध्ये एवढं चांगलं दिसणारं वॉच, किंवा आता जे नवीन निघालेत वॉच छोट्या डाईलवाले, तर त्या टाईपचं आहे हे. असं त्याची डाईल जी आहे ती खूप अशी छोटी नाजूक आहे. त्याच्या साईड, आणि मला हे वॉच बघता क्षणी खूप आवडलं. याच्यामध्ये मी एक असंही पाहिलं होतं, ही जी डाईल आहे ती अशी पर्पल कलरची होती, पण मी ते ऑर्डर करायचं बघितलं. पहिलं मी ऑर्डरही केलं, पण नंतर ते आउट ऑफ स्टॉक झालं. मग व्हाईट कलर ही खूप छान वाटतोय, म्हणून मग मी हे व्हाईट कलरमध्ये ऑर्डर केलं. तर हे असं दिसतंय काही, खूप छान वाटतंय. त्याला मला अजून एक दोन अशा ह्याच्या कडेही काढून घ्यायच्या आहेत, तर ते अजून मी नाही काढलं, तर ते मी लवकरच काढणार आहे. आणि हा, त्याच्यासोबतच मी आणखी एक गोष्ट ऑर्डर केले. म्हणजे मला घड्याळासोबत असं पहिलं मी बांगडी घालायचे, किंवा असं एक ब्रेसलेट येतं झालं, म्हणजे खूप 2-3 वर्ष झालं मी अशा पद्धतीचं घड्याळ काही यूज नव्हतं केलं. मी स्मार्ट वॉचच यूज करत होते, पण मला असं वाटलं की ते आता चेंज पाहिजे, म्हणून मग मी हे ऑर्डर केलं. ओके, तर माझं जे नेक्स्ट प्रॉडक्ट आहे ते मी घड्याळासोबत पेअर करण्यासाठी ऑर्डर केलं होतं. ते आहे हे 2 ब्रेसलेट आहेत आणि हे पूर्ण असे डायमंडवाले ब्रेसलेट आहे आणि खूप नाजूक असे आहेत. तर मी दोन्ही बघून घालून पाहिले घड्याळासोबत, तर खूपच छान वाटत होते. त्यातलं एक मला खूप आवडलं, असं थोडंसं म्हणजे ते सेट ऑफ टूच होतं, त्याच्यामुळे मग मला 2 घ्यावे लागले. नंतर मला एकच घ्यायचं होतं खरं तर, पण एक असं खूप महाग होतं, आणि हे कसं कॉम्बोमध्ये दोन्ही पण भेटत होते मला, आणि जरा स्वस्तही पडले. मी सगळ्यांची जी आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, आणि ह्याची प्राइस पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे सगळं मी मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं. तर हे असे 2 आहेत. हे थोडंसं असं जाडसर आहे, एक सिंगल डायमंडवालं, आणि हे थोडं नाजूक आहे, जे जसं मला पाहिजे होतं. तर मी आता हे वेअर करून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय घड्याळासोबत. ओके, तर तुम्ही बघू शकता हे असं काहीच दिसतंय. हे जे आहे हे मी छोटंवालं घातलंय, ते नाजूक होतं. आता घड्याळाच्या थोड्याशा 1-2 कडा काढायच्या आहेत मला. थोडंसं लूज होतं हे, थोडं नाही, जास्त लूज होतं ऑब्व्हियसली. तर मला याच्या अजून कडा काढून घ्यायच्या आहेत. तर ही मला आयडिया कशी आली, मी 2-3 म्हणजे असं वॉच सर्च करत असताना काही इमेजेस समोर आले. त्याच्यासोबत असं हे पण भेटत होतं डायरेक्टली, म्हणजे एक वॉच आणि एक ब्रेसलेट असं डायरेक्ट कॉम्बोज भेटत होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये होतं फॉसिलचं एक होतं ब्रँड, अजून दुसरा ब्रँड होता डॅनियल वेलिंग्टन, पण ते खूपच महाग होते, 13,000, 10,000, 15,000 असं. तर मी बोले एवढं तर आपलं बजेट नाही ऑब्व्हियसली. तर हे घड्याळ पण 2000च्या आतमधलं आहे, आणि हे जे 2 आहेत ते पण मला वाटतंय सेट ऑफ 2 मला 300च्या आसपास, 350, 300च्या आसपास मिळाले. तर मग हे असं काहीतरी जुगाड करून आपण करायचं. तर हे खूपच असं छान वाटतंय. आता अजून त्याला व्यवस्थित टाईट नाही केलं, त्याच्यामुळे थोडंसं लूज वाटतंय. तर दोन्ही पण ब्रेसलेट पण मी थोडं लूजच, मी एकटी असल्यामुळे मला एकटीला असं व्यवस्थित बांधता नाही आलं ते. तर हे असं वाटतंय. तुम्ही मागे पुढे कुठे घालू शकता फक्त, किंवा ब्रेसलेटही वेअर करू शकता, पण हे स्पेशली मी घड्याळासाठीच घेतलं होतं. मला जर जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते आहे हे. हा एक आहे नेकलेस. मी असे 2 नेकलेस ऑर्डर केलेत. 2 नेकलेस का ऑर्डर केले, कारण मी अजूनही काही गोष्टी ऑर्डर केल्यात, त्याच्यावरच पेअर करण्यासाठी ऑर्डर केलेत. तर पहिलं मी तुम्हाला हे दाखवते, आणि मग ते बाकीच्या ज्या आहेत वस्तू मी ते दाखवणार आहे. तर असे पॅकेजिंगमध्ये पूर्ण दोन्ही पण मला बरं झालं की डब्यात मिळाले. माझ्याकडे जास्त आता डब्बे नाही आहेत, सगळे एकाच मी 3 डब्यांमध्ये सगळे माझे जेवढे पण नेकलेस वगैरे आहेत ते असं कोंबून ठेवलेत. त्याच्यामुळे बरं झालं की याच्यासोबत त्याचं डब्बा पण मिळाला. आणि हे जे आहे ते आहे जवेरी बाजारवरून, म्हणजे दोन्ही पण जवेरी बाजारच्याच आहेत. तर त्याच्यामुळे मला दोन्ही चांगले वाटले, आणि थोडे रिझनेबलच होते. 500च्या आत. एक मे बी 600चं आहे आणि एक 400चं आहे. मी दोघांच्या पण लिंक तुम्हाला देईनच. तर हे जे एक असं आहे,
ते असं कुंदन वर्क आणि पर्ल मध्ये आहे आणि थोडेसे डायमंड छोटे छोटे त्याचं पण काम आहे याच्यामध्ये. तर म्हणजे असं हेवी नाही आहेत, असंच आहे फक्त सिम्पल एक डायमंड आणि असं पर्ल वालं काम. तर बघू ह्याच्यावर जर हे सूट असेल तर मी हे घालेन किंवा मग दुसरं पर्ल वालं काहीतरी वेअर करेन ह्याच्यासोबत. तर रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला जवेरी बाजारवरून हे भेटेलच मिंत्रावर. तर खूपच छान आहे. दुसरे जे प्रोडक्ट आहे तेही एक नेकलेसच आहे. तर त्याचं जे नेकलेस आहे ते तर छान आहेच, पण त्याच्यासोबत जे मला इयरिंग्स मिळाले ते मला खूप आवडले. म्हणजे ते असं तुम्ही सिंगलही घालू शकता, असं झुमके आहेत आणि असे खूप मोठे आहेत, ते असे हेवी आहेत थोडे. त्यामुळे फक्त ते जरी वेअर केले, तुम्हाला जर नेकलेस हेवी नाही घालायचा आहे तर तुम्ही हेही फक्त वेअर करू शकता साडीवर. आणि त्याचा नेकलेसही तुम्हाला दाखवते आणि तेही असं डब्यात मला मिळाले. तर चांगलं आहे की, आणि पॅकेजिंग खूपच दोघांची चांगली आहे, क्वालिटी पण छान आहे. म्हणजे असं नाही की काहीतरी बकवास क्वालिटी किंवा थोडी हलकी क्वालिटी, चीप क्वालिटी नाहीये. हे असं आहे सेकंड वाला. याच्यामध्ये पण असं डायमंड आणि पर्ल छोटे कुंदन टाईप असं आहे. तर हे घातल्यावर खूप छान वाटतं. मी तुम्हाला घालून दाखवेनच थोड्या वेळाने. तर हे खूपच छान आहे. ओके, माझं जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते आहे हे आहे पेटिकोट. आणि हे आहे पेटिकोट म्हणजे बॉडी शेपवेअर आहे हा. आपण साडीवर म्हणजे साडीच्या खाली घालू शकतो असा हा शेपवेअर आहे. इथे इलास्टिक आहे, वरून त्याला नाडी पण आहे आणि क्वालिटी पण खूपच छान आहे. असं की माझ्याकडे आणखी क्वालिटी मी घेतली होती बाहेरूनच, मी कल्याणला घेतली होती. तर त्याचं एकदम हे जे कापड आहे ना एकदम असं पातळ आहे आणि तिथून असं हात वगैरे असं थोडासा ट्रान्सपरंट वाटतो. तर हे असं नाहीये, हे बघा, हे एकदम जाड असं कापड आहे आणि असं स्ट्रेचेबल आहे आणि खूप म्हणजे मी हे घालून पाहिलं मी हे. तर हे एकदम असं स्ट्रेचेबल आहे आणि पूर्ण असं फिश कट मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. तर हे प्रोडक्ट मला खूपच आवडलं. दुसरं जे आहे तोही बॉडी शेपवेअरच आहे. आता मी हे जे आहेत ह्याला नाडी नाहीये, मला हे मी रिटर्न करायचं बघत होते. कलर वगैरे मला आवडला, फिटिंग पण मी चेक केली, बरोबर आहे, इलास्टिक वगैरे सगळं ह्याचं बरोबर आहे. ह्याचा जो कपडा आहे त्याची क्वालिटी पण छान आहे. असं एकदम हे तर उलट त्याच्यापेक्षा जाडसर आहे, असं छान आहे क्वालिटी. पण मला असं वाटलं की कधी कधी हे असं आपल्याला लूज होतं, तर त्यासाठी म्हणजे नाडी असेल तर मग एवढा प्रॉब्लेम नाही होत. तर मी रिटर्न करण्यासाठी बघितलं तर याच्यामध्ये रिटर्नचा ऑप्शन नाही आला आणि मला वाटतं दोन्ही पण एकाच ब्रँडचे आहेत. ए वरून काहीतरी ब्रँड होतं, मी त्याची लिंक देईन तुम्हाला. तर ह्याचं असं थोडस साईडला कट आहे, त्याला कट नव्हता, तो असं एकदम असा पूर्ण फिश कट आहे, पण ह्याला असं साईडला कट आहे, असं स्लिट आहे थोडं साईडला असं. तर हे पण छान आहे, तसं मला टाईट बसला. पण जर पुढे त्याची साईज किंवा माझी साईज कमी झाली कमरेची तर हा मला लूज नाही होणार ना. पण तसं हा फ्री साईज आहे आणि हा येईलच मला असं वाटतंय. बघूया आता काय होतंय. पण तुम्ही जर बघून घेणार असाल तर व्यवस्थित नाडी वगैरे ते चेक करून बघा. मी बघताना एवढं नाडीचं नव्हतं बघितलं, नंतर माझ्या डोक्यात आलं की अरे नाडीवालं मी नाही ऑर्डर केलं, एकच नाडीवाले आहे त्याच्यामध्ये. फोटोमध्ये नव्हती नाडी, पण माझ्या लक्षात नाही आलं पटकन. मला कलर वगैरे आवडला, कलर असं वाटलं की मॅच होईल मी ज्या साडीसाठी मागवलं त्यावर, मग मी लगेच ऑर्डर करून टाकला. आहे ते आहे हे, हा ब्लाऊज मी ऑर्डर केलाय. तर हा पॅडेड आहे, ह्याचा जो कपडा आहे तो खूपच छान आहे. म्हणजे असं, आणि आतून जे अस्तर आहे ते पण असं चीप वगैरे नाही, एकदम मस्त असं, म्हणजे क्वालिटी खूपच छान आहे याची. आणि हे पण मला खूप स्वस्त रेटमध्ये मिळाले. हेच जर मी असे वाशीला घ्यायला गेले तर मला ते 800, 900, 1000 पर्यंत जातात, प्लेन विदाऊट काही म्हणजे ह्याच्यावर डिझाईन वालं नाही वगैरे, विदाऊट डिझाईन वाले. तर हे खूपच महाग भेटतात. तेच ऑनलाईन मी विचार केला की चला सर्च करू, एकदा बघूया, जर नाही आवडलं तर मग रिटर्न करता येईल. पण त्यासाठी मग मी ऑर्डर केलं. ह्याचं जे पॅडचं पण मटेरियल आहे ते पण असं जाड आहे, छान आहे. म्हणजे असं एकदम असं, कधी कधी जे पॅड असतात ते आतूनच असे त्याचा शेप असतो तो असा वेगळा झालेला असतो, इथे थोडे खड्डे वगैरे असतात. तर ते त्या टाईपचं नाहीये, म्हणजे एकदम पॅड पण असं जाड आणि व्यवस्थित आहे, असं व्यवस्थित इथून प्रिन्सेस कट टाईप आहे. तर त्याचं एक मला गोष्ट थोडीशी खटकली ती आहे, आपल्याला कसं थोडंसं असं हे असेल तर नाडी किंवा काहीतरी मागे असलं तर आपल्याला टाईट बसतो, नाहीतर हे कधी कधी असं सारखं खाली येत राहील थोडं. की याच्यासोबत नाडी असायला पाहिजे होती, ती एक गोष्ट कमी आहे. बाकी आपणही लावू शकतो नाडी. बाकी प्राइसच्या मानाने खूपच छान आहे, काहीतरी 500 का 600 रुपयाला मला हा मिळाला. ओके, नेक्स्ट आहे सेम
कॅटेगरी ब्लाऊज. तर अगेन हे दोन्ही ब्रँड मे बी सेमच आहेत आणि एवढा काही फारसा फरक नाहीये, सेमच आहेत. म्हणजे सगळं जे मी सांगितलं पॅडचं किंवा मग हे प्रिन्सेस कट असं किंवा ज्याची जी स्लीव्ज किंवा ह्याच्यामध्ये पण नाडी नाहीये, तर ते सगळं सेमच आहे ह्याचंही. ओके, नेक्स्ट प्रोडक्ट आहे तेही आहे सेम ब्लाऊज, पण हा थोडासा असा वेगळी कॅटेगरी, म्हणजे वेगळा, हा थोडा ग्लिटरी आहे. ह्याच्या असं ह्याच्यावर जे काम आहे ग्लिटरचं थोडं छोटं छोटं, ते असं एकदम डायरेक्टली उठून नाही दिसत हे, कारण ते ब्लॅक कलरचंच आहे. तर त्याच्यात ते असं मर्ज होऊन जातं आणि थोडंसं असं म्हणजे स्टायलिश किंवा डेकोरेटिव्ह वाटतो. हाही सेम स्लीवलेस आहे. माझ्याकडे ब्लॅक साड्या आहेत 2-3, पण त्याच्यावर मी का नाही घालत, कारण माझ्याकडे ब्लाऊजच नाही ब्लॅक कलरचा. म्हणजे त्यांनी आता मकर संक्रांती पण आले, म्हणून मला असं वाटलं की चला आता मी ब्लॅक कलरचा ऑर्डर करते. मी एक वाशीवरून घेतला होता, तो 1300 का 1400चा होता. तोही म्हणजे थोडा अशाच टाईपचा होता, त्याच्यावर पण अशी ब्लॅक डिझाईन होती आणि एकदम छान त्याची फिटिंग वगैरे, त्याला नाडी होती. ह्याला पण नाडी, हा ह्याला नाडी आहे. तर ह्याच्यासोबत पण आत, या दोघांसोबत आतमध्ये तुम्हाला हात एक्स्ट्रा जे असतात, बाही ती नाही दिली, पण याच्यासोबत आहे. हे छोटीशी आहे, पण हे छोटंच आहे, मला असं वाटत नाही याचा काही यूज आहे एवढं, एकदम एवढं छोटीशीच आहे बाही. तर याच्यात आपण किती लावणार ना, मग बाही ही मला काढायची अजून, त्याला थोडं बघायला पाहिजे. मी अजून हा ट्राय नाही करून पाहिला. तर फक्त ह्याचं कसं आहे की ह्याची जी डिझाईन आहे ती अशी आहे, थोडी घातल्यावर छान वाटतं आणि वरती असं पंचकोनीच आहे असं इथून गळा जो आहे. ओके, पॅडची जी क्वालिटी आहे ती एवढी खास नाही वाटत मला, पण आहे, काम चलाऊ आहे, किंवा बघूया आता, मी यूज करून नाही पाहिलं, पण ओके आपण रिमूव्ह पण करू शकतो जर आपल्याला नसेल पाहिजे तर त्याला, पण त्याला टेलरकडे जाऊन परत पैसे लागणार त्याला रिमूव्ह करायला वगैरे. मला हे फक्त खालची जी डिझाईन आहे ना अशी, ती मला खूप आवडली. तर नेक्स्ट प्रॉडक्ट काय असेल तुम्ही गेस करू शकाल का? आता मी तुम्हाला पेटिकोट दाखवला, ब्लाऊज दाखवला, तर नेक्स्ट प्रॉडक्ट काय असेल? ऑब्व्हियसली साडी. तर मी ही अशी साडी ऑर्डर केली. ही मी खूप म्हणजे इंस्टाग्रामवर पण माझ्या येत होती, 1-2 ठिकाणी पाहिली आणि मला पण असं मी 1-2 ठिकाणी पाहिली होती अशी साडी, ही असं थोडंसं पिंकिश कलर. खरं तर मी लाईट कलर एवढे नाही घेत, कारण मला लाईट कलर असं वाटतं की सूट नाही करत माझ्या बॉडीवर. पण मी जेव्हा ही घालून पाहिली किंवा मी दुसऱ्यांना घातलेली पाहिली, तर खूपच एकदम एलिगंट आणि काहीच त्याच्यावर डिझाईन नाही, काही नाही, फक्त थोडंसं इथे बॉर्डरला असं काम आहे थोडंसं, तेही जास्त काही एवढं हेवी वर्क नाही आहे याच्या बॉर्डरला, एकदम नॉर्मल अशी बॉर्डर आहे. आणि हे असं, हे फ्रिल नाही बोलता येणार, ह्याला काय बोलता येईल तुम्हीच ठरवा आणि मला सांगा काय ह्याला काय बोलता येईल. गोंड्यांसारखं असं काम आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्ण चारी बाजूनी ह्याच्या हे अशी डिझाईन आहे ही. तर हे खूपच छान वाटली साडी आणि थोडीशी ही म्हणजे टिश्यू साडी पण नाही बोलता येणार, ह्याला नेटवालीच बोलता येईल, थोडीस असं बघ ना नेटवाले आहे आणि छाव असं बोलता येईल, थोडं असं ग्लिटरी, जास्त नाही, एकदम एलिगंट वाटणार असं ग्लिटरी वाटतं. आणि मी घालून पाहिली होती ही पण एकदम चापून बसते. मी तुम्हाला आता घालून दाखवणार आहे, तुम्हाला पण आयडिया येईल की कशी वाटते. तर हे ब्लाऊज ते दोन साड्यांसाठी मी आता ही एक पहिली साडी झाली आणि ही पण 1000च्या आतच मला मिळाली होती, काहीतरी 800, 850 का 900, म्हणजे त्याची प्राइस कमी जास्त होत होती. मध्ये मी जेव्हा पाहिलं तेव्हा ही साडी 1200ला होती, पण 1-2 दिवसानंतर मी जेव्हा चेक केलं, मी पहिली साडी कार्टमध्ये टाकून ठेवते, नंतर बघते जरा प्राइस कमी जास्त काय होते की नाही. मग तेव्हा झाली, जेव्हा मी ही मे बी 850 का 900ला झाली, तेव्हा मी ही साडी ऑर्डर केली, ही आणि आणखी एक साडी मी ऑर्डर केली आहे. तर नेक्स्ट साडी जी आहे ती मी गेल्या 2 वर्षांपासून माझ्या कार्टमध्ये मी ठेवले, पण मला असं वाटत होतं की त्याच्या मानाने प्राइस जास्त आहे की काय, म्हणजे त्याची प्राइस मला 1900 वगैरे दाखवत होती, पण आता ती लिटरली मला खूप 400-500 रुपये कमी करून मिळाले. आणि 2 वर्षापासून मी तिला विचार करते घेऊ का, पण मी ऑर्डर नव्हते करत, कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप साड्या आहेत आणि त्याच्यात परत. पण आता असं वाटलं की चला मला घालायची आहे साडी, तर मला थोडंसं असं म्हणजे माझ्याकडे सगळ्या जास्ती करून काठपदरवाल्या साड्या आहेत, तर मला असं फॅन्सी किंवा थोडं पार्टीवेअर किंवा थोडीशी अशी सिंपल साडी पाहिजे होती. त्यासाठी मग मी ही ऑर्डर केली. म्हणजे खूप ठिकाणी पाहिली असणारी अशी याला बॉर्डर आहे, फक्त साडीची बॉर्डरच जी आहे ती पूर्ण साडीला आहे, बाकी साडी पूर्ण प्लेन आहे. पण ह्याचा जो कपडा आहे तो एकदम एक नंबर आहे, कपडा खूपच छान आहे, कलर तर एवढा भारी वाटतोय, म्हणजे एकदम रिच कलर वाटतोय, असं मरून कलर आहे, रेड नाही कलर, हा मरून कलर आहे. आणि जसा दिसतोय
तसंच कॅमेऱ्यावर पण थोडा दिसतो, थोडा लाईट मे बी वाटत असेल, पण एकदम म्हणजे रिअल मध्ये हा कलर खूपच छान वाटत आहे. किंवा स्किनचा कलर, फेसचा कलर तुमचा एकदम, काही साड्या किंवा काही कपडे घातले तर तुमचा कसं कलर वॉश आउट वाटतो, किंवा काही जर कपडे आपण घातले असे ते रिफ्लेक्ट होतात आपल्या चेहऱ्यावर आणि त्याच्यामुळे आपला एकदम खुलून येतो चेहरा किंवा ग्लो येतो चेहऱ्यावर. तर जसे की बॉटल ग्रीन कलर घातल्यावर किंवा असे डार्क कलर घातल्यावर आपलं तोंड एकदम असं ग्लो वाटतं, गोरं वाटतं. तर तसं ह्याच्यानी वाटतं ही साडी घातल्यावर, आणि एकदम एलिगंट असं. आणि जे नाजूक काम आहे मला कधीपासून आवडलेलं. माझी अशी एक ग्रीन साडी होती, त्याचा फोटो मी इंस्टाग्रामवर शेअर केले. 1-2 ठिकाणी दिसल्या या साड्या, तर नंतर असं वाटलं मी उगाच ऑर्डर केली काय, सेम सेम मला कॉपी करायला एवढं नाही आवडत. पण वाटलं की चला मला आवडते ठीक आहे, मी एकदाही नाही घातली आणि असा कलर माझ्याकडे पण जास्त नाहीये तसा मरून कलर, म्हणून मग मी हा ऑर्डर केला. तर ओके, तर तुम्ही बघू शकता हा जो नेकलेस आहे तो मला कसा दिसतोय. हा नेकलेस मी याच साडीसाठी, म्हणजे थोडा ह्याच्यात ग्रीन कलर आहे, तर ग्रीन आणि मरून कलर असा कॉन्ट्रास्ट खूपच छान वाटतो. तर त्यासाठी मी हा नेकलेस स्पेशली, म्हणजे हा नेकलेस मागवला होता. आणि त्याच्यावरचे जे कानातले आहेत ते ह्याच्यावरचेच आहेत झुमके, ते थोडेसे मोठे वाटतात, म्हणजे याच्या मानाने याच्यासोबत छोटे भेटायला पाहिजे होते खरं तर. पण याच्यासोबत असे भेटले जे आपण फक्त सिंगल पण वेअर करू. मिंत्राच्या कपड्यांची क्वालिटी खरंच चांगली असते. मी म्हणजे काही मला क्वालिटी कधी कधी नाही आवडत तर मी ते रिटर्न करते, पण मोस्टली जी मिंत्राचे कपडे येतात किंवा साड्या येतात त्यांची क्वालिटी चांगलीच असते. आता ही जी साडी आहे त्याच्या म्हणजे कधी कधी आपण ऑनलाईन घेतो किंवा काही अशा विकतच्या साड्या, अशा डिझायनर साड्या घेतो, त्यांच्या प्लीट्स ज्या आहेत त्या खूप कमी होतात आपल्याकडून. 2-3 कधी होतात, कधी 4-5 होतात. पण ह्याच्या ज्या आहेत ह्याचा ब्लाऊज ऑलरेडी त्यांनी काढून मला वेगळा दिला होता. आणि ह्याच्या ज्या प्लीट्स आहेत त्या 8, 9, 10, 9 तर होत्याच नक्कीच. मी मोजून पण पाहिल्या, कारण मला खूपच जास्त प्लीट वाटले. मला चला मोजावं, कारण नॉर्मली साड्यांमध्ये जास्त प्लीट्स नाहीत. आणि तसंच या दुसरी जी साडी होती माझी पिंक कलरची, त्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित अशा प्लेट्स त्याच्यात भेटतात आणि अशी साडी चांगली दिसते. आणि त्याचा पण जो ब्लाऊज आहे, ब्लाऊज पीस, तो त्यांनी कट करून मला दिला होता, म्हणजे दोन्ही साड्यांचा कट करून वेगवेगळा दिला होता. तर त्याचा ब्लाऊज पीस, जसं मी ब्लाऊज घेतलाय, मी ऑर्डर अगोदरच ब्लाऊज केलेला, आणि त्याचा जो पीस आहे तो असा आहे. आणि ओके, तर तुम्ही असं बघू शकता मी हा ऑर्डर केलाय आणि हा मला त्या साडीसोबत भेटला होता. तर ह्याच्यात काही जास्त डिफरन्स नाही वाटत, पण मला हा कलर चांगला वाटला जास्त याच्यापेक्षा, म्हणून. आणि तसे मी हा पहिलाच ऑर्डर केला होता, साडीसोबतच ऑर्डर केला होता, कारण मी तो ब्लाऊज शिवणार नाही, कारण शिवायला अजून 800-900 रुपये जातील. त्यापेक्षा त्याच्या कमी प्राईसमध्ये चांगला मला ब्लाऊज पॅडेड भेटतोय, कारण आता ब्लाऊजची शिलाई खूपच जास्त वाढली. पॅडेड सिंगल ब्लाऊज जर शिवायचा असेल तर 850-900 रुपयाचं आहे सगळीकडे. तर त्याच्यापेक्षा मग ऑनलाईन असं घ्यायला परवडतं. आणि काही काही जे कमी किमतीचे पण तुम्हाला 300, 400, 500 पर्यंतही भेटतील, ते तुम्ही चेक करू शकता, ट्राय करू शकता मिंत्रावरच, होत नसते. तर ह्याची शिलाई किंवा हे सगळं काम आहे ते एकदम परफेक्ट फिनिशिंग आहे. फक्त एवढंच आहे की याला नाडी नाही, त्याच्यामुळे हा थोडासा असा लूज असा खाली पडतोय, पण हेच कमी आहे याच्यामध्ये. बाकी ब्लाऊज खूप छान आहे आणि गळा पण मला तर एवढा कम्फर्टेबल आहे, कारण मी मागे 5-6 ब्लाऊज शिवले आणि प्रत्येकी ब्लाऊज 850 रुपये, आणि त्याचे जे गळे आहे ते पंचकोनी होते, पण पूर्ण असे गळा भरून, आणि ती साडीला काहीच लुक येत नाही त्या ब्लाऊजमुळे. म्हणजे माझ्या एवढ्या चांगल्या चांगल्या साड्यांवरचे मी ब्लाऊज एवढे महाग शिवले, पण त्याचा काहीच यूज नाही मला. म्हणजे ती साडी मला घालावीशी पण नाही वाटत, असे ते ब्लाऊज शिवले त्यांनी. तेव्हापासून मला, आणि मी पहिली कधी ब्लाऊज नाही शिवायचे, मी ऑनलाईनच ऑर्डर करायचे, किंवा मग मी ऑफलाईन दुकानामध्ये जाऊन त्याच्यावर वेगळा जो रेडीमेड ब्लाऊज असतो तोच मला चांगला वाटायचा. मी असे शिवलेले ब्लाऊज कधीच नाही घातले आतापर्यंत, जेवढ्याही मी साड्या घातल्या मी सगळे रेडीमेडच ब्लाऊज घातलेत. तर माझा जो शिवायचा एक्सपिरियन्स होता तो खूपच खराब होता. इवन माझ्या एंगेजमेंटच्या साड्यांचे पण जे प्राइजेस होते ब्लाऊजचे ते 850-900 होते. 850 तर मी दिलेच नक्की. तो माझ्या ओळखीचा होता म्हणून त्यांनी थोडं 50-60 रुपये कमी केले, जास्त नाही केले. पण मला शिवायचा एक्सपिरियन्स खूपच खराब मिळाला. म्हणजे तुम्ही किती शिलाई देता आणि चांगला टेलरच भेटत नाही किंवा चांगला व्यवस्थित शिवत नाही ते लोकं. तर असा प्रॉब्लेम आहे. त्यापेक्षा मग मला असं वाटतं रेडीमेडच घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. रेडीमेड मला आवडलं. जर तुम्हाला नाही आवडलं रेडीमेड, तुम्ही रिटर्नही करायचा ऑप्शन आहे तुमच्याकडे. तर असं आहे. आणि याच्यावर पण जो आहे हा सेम सेल्फमध्येच ह्याचा भेटला होता. मला आता तो भेटत नाहीये कुठे ब्लाऊज पीस, पण ह्याचा पण ब्लाऊज पीस वेगळा काढून त्यांनी कट करून दिला होता. त्याला मला वाटतं अशी बॉर्डर आहे. ही बॉर्डर आहे त्याला, आणि तुम्ही मग त्याचं ते शिवू शकता अस्तर लावून. असंच आहे, थोडं सेमच कलरचा ब्लाऊज पीस आहे याचा पण. तर मला हेच दाखवायचं होतं की नेकलेस वगैरे कसं वाटतं या साडीवर.
तर म्हणजे समोरून खूपच छान लुक येतोय. मी तुम्हाला नेकलेस दुसरेही दाखवते घालून ते कसं. ओके, फक्त नेकलेस काढलं आणि जरी एवढं इयरिंग्स घातले तुम्ही, हे झुमके साडीवर, तर बघा कसं वाटतंय. ओके, हा नेकलेसही तुम्ही बघू शकता. एवढा पण सूट नाही होते, पण ठिकठाक वाटतोय. जर घातला तरी चालून जाईल अशा पद्धतीचा आहे. तर मी हा खरं तर ह्याच्यासाठी नव्हताच घेतला या साडीसाठी. पण हा कुठल्याही साडीवर चांगला वाटू शकतो. ह्याची जरा बॉर्डर अशी गोल्डन आहे आणि हे थोडंसं पर्ल आहे किंवा व्हाईट जास्त कलर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एवढा जरी खास नसेल वाटत, तरी पण चालून जाण्यासारखा इतका आहे. म्हणजे याच्यावर ठीक आहे, चालून जाऊ शकतो असं आहे. आणि दुसऱ्या साड्यांवर पण मॅच होईल. या साडीवर असं मॅच करायचं नाही. मी खरं तर या साडीवर तो ग्रीन कलरचा मॅच करून घेतला होता. आणि हे जे आहे याच्यावर अजून माझ्याकडे आहेत गोल्डन कलरचे, तेही मॅच होऊन जातील. तर या साडीवर कोणताही जो नेक पीस आहे तो असं छानच वाटेल. तर हे एक आहे ते. जर तुमच्या पेटिकोटमध्ये कट असेल, स्लिट असेल साईडला, आणि तुम्ही जर अशी थोडी ट्रान्सपरंट किंवा मग नेटवाली साडी घातली, तर त्याच्यामध्ये तो कट जो आहे तो बिलकुल चांगला नाही वाटत. त्याच्यामुळे तुम्ही त्या साड्यांसाठी जर पेटिकोट घेतले किंवा बॉडी शेपर घेतले, तर ते तुम्ही पूर्ण बंद असलेलेच घ्या. जे फिश कटमध्ये, जसं की मी या साडीवर घेतलाय, तो त्याला कुठेही कट नाहीये, तो असं फिश कटमध्ये आहे. त्याच्यामुळे तसे जे पेटिकोट आहेत ते खूपच छान वाटतील. बॉडी शेपर बोलू शकतो त्याला आपण, ते चांगलं वाटेल. आणि बॉडी शेपर नावानेच मिंत्रावर तुम्ही सर्च कराल तर येईल. नंतर खरं तर या साड्या मी असंच म्हणजे तुम्हाला दाखवायला किंवा असं मला गरज होती म्हणून ऑर्डर केल्या. मला इव्हेंटमध्ये घालायच्या होत्या आणि अशा सिंपल साड्या माझ्याकडे नव्हत्या. मला आता काठ घालून खूप कंटाळा आला होता, म्हणून थोडंसं काहीतरी चेंज म्हणून मी या 2 साड्या ऑर्डर केल्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, कॉमेंट करू शकता. काही माहिती पाहिजे असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.